हॅलो. यस यस यस. हा, माझा पहिला नमस्कार धरती मातेला. आणि त्याच्या तिसरा नमस्कार ज्यांनी माझ्यासोबत आज वर्कआउट केला सर्व ग्रेट कोचेस यांना. चौथा नमस्कार माझे आई वडील माझे सासू सासरे यांना. फर्स्ट. यस, खूपच छान सर. आजचा वर्कआउट सर तुफानी असा झालेला आहे आणि यानंतर सकस संतुलित आहार सर घेत आहेत. आपण घेताय का आणि आपला फ्लेवर कोणता आहे आपण चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. खूपच छान सर. वर्कआउट तर झालाय पण आपला एक्सपिरियन्स काय आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे, तर त्यासाठी आपण आपला परिचय द्यायचा आहे. त्यासाठी सर्वात प्रथम आपलं नाव, आपण बाय बॅकग्राऊंड काय करताय आणि आपण कुठून आहात आणि काय कारण होतं सर या फॅमिलीशी जोडण्याचं. आपले ग्रेट कोच कोण आहेत? सर माझं नाव दिनेश मारवाडे, मी भंडारा पोलीस विभागात कार्यरत आहे आणि माझे ग्रेट कोच सर्वप्रथम माझी मिसेस आहे संगीता मारवाडे, ती रेव्हेन्यू इन्स्पेक्टर आहे. तर तिच्याकरिताच जॉईन केलं ही फॅमिली. तिच्या ऍक्च्युअल वजन वाढलेलं होतं आणि तिला जवळपास 15 ते 20 वर्षापासून मायग्रेनचा त्रास होता. तिच्यासाठी जॉईन केलं आणि मग तिच्यामध्ये 2 महिन्यातच असा अमेझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन दिसला. तर त्यामुळे मी सुद्धा जॉईन केलं. माझं पण मी सायकलिंग करायचो, रनिंग करायचो, पण वजन काही कमी होत नव्हतं. त्यामुळे सर मी जॉईन केलं सर. आणि माझे ग्रेट कोचेस सर श्री API सोमनाथ पारवे पाटील साहेब, नवखरे सर, नवखरे मॅडम, श्री दिनेश बांगर सर. यस यस सर. खूपच छान आपले ग्रेट कोचेस आहेत आणि आपण मॅडमांसाठी जॉईन झाला होता. तर 2 महिन्यामध्ये तर सर या 15 वर्षापासून वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले होते सर? सर त्याकरिता आम्ही सोबतच वॉकिंग करायचो, रनिंग पण करायचो, पण त्यामुळे काही कमी झालेलं नाही सर वजन. मग आम्हाला नवकरे साहेब भेटले, तर त्यांनी आम्हाला ही लिंक पाठवली आणि त्यांनी म्हटलं की एकदा ट्राय करून बघा, हे आमचं रॉयल फॅमिली आहे, तर यामुळे तुम्हाला निश्चितच फायदा होईल. तर त्यामुळे सुरुवातीला माझ्या मिसेसनी जॉईन केलं संगीताने आणि नंतर मग तिचं जे ट्रान्सफॉर्मेशन अमेझिंग असा बदल दिसला तिच्यामध्ये, त्यामुळे मी पण जॉईन केलं सर. आणि आता एकदम हॅपी हेल्दी लाईफ आम्ही जीवन जगत आहोत सर. यस यस सर. तर सर आज आपण यापूर्वी वॉकिंग करत होतात आणि आज आपण रॉयल फिटनेस परिवाराशी जोडलेला आहे. काय फरक जाणवतो सर यामध्ये? यस, आपण पाहू शकता सरांचा फोटो. यस सर ते बघा त्या फोटोमध्ये दिसतंय ना, माझं पोट पण वाढलेलं दिसत आहे, माझ्या चेहऱ्यावर अशी फॅट्स दिसत आहे, चरबी दिसत आहे. तर आता तुम्ही बघू शकताय 78 होतं माझं वजन, 78 सुरुवातीला, आणि आता कमी झालेलं आहे सर. 45 सुरुवातीलाच जॉईन केलं ना मी, त्यानंतर 1.5 महिन्यातच माझं कमी झालं सर. हे बघा पूर्ण, ते बघा ते पूर्ण फॅट्स दिसत आहे. आता 69 आहे सर माझं. यस यस, क्या बात आहे सर. तर सर आपण वॉकिंग करत होता त्यामध्ये काय बदल झाला नव्हता आणि आज आपण 45 दिवसामध्ये असा बदल केलाय. काय राज आहे सर या एनर्जी मागचा आणि आपल्या ज्या बदल झालेला आहे, तर याचं या मागचं राज काय सर? या मागचं राज म्हणजे सर रेग्युलर वर्कआउट आणि रेग्युलर कोचेसचं मार्गदर्शन आणि सर्वात महत्वाचं हे सर, रोज खीर फ्लेवर. रोज खीर फ्लेवर, 80% सकस संतुलित आहार आणि 20% वर्कआउट सर. हे मेन सर त्याचं रहस्य आहे सर. त्यामागचं आपलं जे ट्रान्सफॉर्मेशन झालंय माझ्यामध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये, तर आता आम्ही सर एकदम हॅपी लाईफ जगत आहोत सर. येस येस. तर सर आपण मॅडमांना मायग्रेनचा त्रास होता. मायग्रेनच्या त्रासाबद्दल कधी आपण हॉस्पिटलला गेला होता, पण तिथं त्यांनी काय सांगितलं होतं सर मायग्रेनसाठी? आणि आपण कुठं वेगळा मायग्रेनसाठी आपण काही वेगळा असं केलेलं आहे का सर? नाही सर, काहीच आपण वेगळं केलेलं नाही. इथे सर आपलं जे प्रॉपर कोचेसचं मार्गदर्शन आणि वेळोवेळी जे आपले डाएट बद्दल सांगतात,
ते आणि आपलं सकस संतुलित आहार. आणि डॉक्टरनी म्हटलं होतं की मायग्रेन तुम्हाला कंटिन्युअस राहणार आहे, ते काही तुमचं मरेपर्यंत जाणार नाही. पण आपण जेव्हा ही फॅमिली जॉईन केली सर, तर पूर्णतः मायग्रेन मध्ये रिलीफ झालेला आहे. मी सर स्वतः ते सायकॅट्रिस्ट राहते ना आपलं डॉक्टर चंद्रशेखर मिश्राम आहेत इथले, नागपूरचे स्पेशलिस्ट आहेत ते मायग्रेनचे, न्यूरोलॉजिस्ट. त्यांच्याकडे पण आणला आणि खूप सारे डॉक्टर केले सर, पण त्याच्याने काही रिलीफ होत नव्हतं. परंतु आपली जेव्हापासून ही फॅमिली जॉईन केली सर, रॉयल फॅमिली, तर खूप बदल झालेला आहे सर. वेट लॉस तर झालाच आणि बाकीचे जे डिसऑर्डर्स होते, जसं ऍसिडिटी आहे किंवा पाईल्सचा त्रास होता परत, तर ते पण सर पूर्णतः बरं झालेलं आहे. आणि आता एकदम हॅपी लाईफ. तिथं ऍक्च्युअल अपडाऊन होतं, तिची ड्युटी ती रेव्हेन्यू इन्स्पेक्टर मोहाडीला आहे, मोहाडी तालुक्याला. तर त्यामुळे आणि आपले जे सोबत आपण ऑपरेशन घेऊन जातो सोबत, तर त्यामुळे सर एकदम फुल एनर्जेटिक फील होतं सर दिवसभर. येस येस सर. आणि मी सर्व सदस्यांना सांगू इच्छितो की हा सरांचा आणि मॅडमांमध्ये झालेला हा त्यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. व्यक्ती परत वेगवेगळा रिझल्ट येऊ शकतो. आणि सरांनी आणि मॅडमांनी काय केलंय, इथं कुठलंही औषध दिलं जात नाही, तर त्यांनी त्यांची लाईफस्टाईल बदल केलेली आहे. त्यांची जी लाईफस्टाईल मध्ये बदल केल्यामुळे त्यांच्यामध्ये झालेला बदल हा निश्चितच खूप छान असा बदल झालेला आहे. तर सर मी विचारू शकतो की तुम्हाला तुमचं वय काय सर? आज सर्वांचं कमेंट बॉक्स मध्ये, चॅट बॉक्स मध्ये येत आहे की सरांचं वय काय? तर सर आपण आपला वय सांगू शकता सर? सर आता 49 सुरू आहे सर माझं. लवकरच मी आता गोल्डन जुबली मध्ये पदार्पण करणार आहे. आणि माझी Yes, नोकरी काय बोलताय सर आपण 49 वर्ष? यस यस यस. 49 आणि आपण आपणास पाहिलं तर असं वाटत नाही की सर आपलं वय 49 आहे. आणि आपणाला पाहिलं तर असं वाटतंय की आज 18 ते 20 वर्षाचा आपला जो तरुण असतो त्याप्रमाणे आपण वर्कआउट केलेला आहे. आणि खूप छान असा बदल पण आपण झालेला आहे सर. येस येस सर. खूपच छान सर. तर सर आपण सर्व सदस्यांना काय सांगू इच्छिता? मी सर्वांना सांगू इच्छितो सर की वर्कआउट प्रॉपर वेळेवर सुरू करायचा आणि कॅमेरा ऑन करूनच करायचा. आणि हे याच्यावर 100% विश्वास ठेवायचा. याच्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्यामध्ये तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल म्हणजे अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. लोक म्हणतात किंवा याच्याने किडनी फेल होते, तुमचं नंतर सोडलं तर वेट वाढतो, तसं काहीच नाही. आता मी जवळपास 8 महिन्यापासून या फॅमिलीला जॉईन केलेलं आहे. तर माझ्यामध्ये फुल एनर्जेटिक फील होत आहे. आता तुम्ही बघितलं असेल माझ्या वर्कआउट पण. तर असं काही वाटलं का तुम्हाला की हे एकदम पुअर परफॉर्मन्स आहे? असं नाही, एकदम एनर्जेटिक फुल. आणि हमेशा हॅपी आणि हेल्दी राहायचं आहे. तर आपल्याला ह्या फॅमिलीशी नेहमी जुळून राहायचं आहे मरेपर्यंत. येस, खूपच छान सर. खूप छान असा संदेश दिलेला आहे. जो आपला सकस संतुलित आहार आहे तो वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन आहे. त्यामध्ये 114 प्रकारचे मिनरल्स, विटॅमिन्स, प्रोटीन्स त्यामध्ये आहेत. त्यासाठी कुणी शक न घेता शेक घ्यायचा आहे. आणि सरांनी खूप छान असा संदेश दिलेला आहे. तर सर आपण या फॅमिलीशी किती दिवस जोडून राहू इच्छिता? सर लाईफ टाईम सर, एकदम लाईफ टाईम जुळून राहा तुम्ही या फॅमिलीशी. आणि सर दुसरा एक महत्वाचा संदेश द्यायचा आहे की आपण स्वतः फिट राहायचं, पण आपलं जे परिवार आहे, आपले फॅमिली आहे, आपली वाईफ आहे, आपले मुलं आहे, त्यांना सुद्धा फिट ठेवायचं आहे. एकटाच वर्कआउट करायचं नाही. तर कॅमेरा ऑन करून पूर्ण परिवार, पूर्ण फॅमिली सोबत वर्कआउट करायचं आहे. आणि रोज शार्प 25 ची बॅच करा किंवा 6 ची करा. जसं आता मी आता अधिवेशन ड्युटीला आलोय नागपूरला, तर मला एक मेसेज दिसला ग्रुपमध्ये वर्ल्ड टीमच्या की कोणी वर्कआउट करायची इच्छा आहे का? तर मी लगेच हँड राईज केला आणि सरांनी मला कॉल केला आणि लिंक मी पाठवली त्यांना. आणि सर माझी टीम जी आहे भंडाऱ्याची, ती ऑलवेज रेडी राहते. कोणी जर ऍबसेंट असलं तर एक फक्त मेसेज टाकायचा, लगेच आमचे लोक तयार राहतात. भंडारा टीम ऑलवेज रेडी सर. सायंकाळचा वर्कआउट म्हणा किंवा सकाळचा जी बॅच म्हणाल ती बॅच रेडी राहतात सर. यस यस सर. खूप खूप अभिनंदन आहे तुमचं की तुम्ही आज अधिवेशनावर असताना, ड्युटीवर बाहेरगावी असताना पण तुम्ही वर्कआउट गाईड करत आहात. खूपच छान सर. आणि आजचा वर्कआउट तर एनर्जीफुल आणि पॉवरफुल असा वर्कआउट झालेला आहे. आणि खूपच छान. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण 49 वर्षाचे आहात असं कुणालाच वाटलं नाही सर. अमेझिंग आपला रिझल्ट आहे.
आणि आज आम्हाला असं वाटलंय की 20 वर्षाच्या मुलासोबत आम्ही वर्कआउट करत आहोत. खूपच छान सर आणि खूप छान आपला वर्कआउट होता आणि आपला रिझल्ट तर अमेझिंग असा रिझल्ट आहे सर. Thank you, खूप sir. खूप छान वाटलं सर आपला वर्कआउट आपल्यासोबत करून आणि आपला एक्सपिरियन्स तर अमेझिंग आहे. तर सर आम्ही आपल्यासोबत जे सर आहेत त्यांना पण बोलू इच्छितो सर. आवडले सर. हा सर. येस 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 सर. मॅडम तुम्ही पण या. त्याच्या सामने सर नमस्कार. यस नमस्कार सर. आपला परिचय करून द्यायचा सर. आपण आपलं नाव काय, आपण कुठून आहात आणि आपले ग्रेट कोच कोण आहेत सर? माझे नाव आहे विलास गावंडे. मी गोंदिया पोलीस मध्ये सध्या ASI पदावर कार्यरत आहे. आणि यस यस यस. क्या बात है, आज पूरा पुलिस डिपार्टमेंट हमारे साथ में है. यस 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 कंटिन्यू सर. मी पण हिवाळी अधिवेशनाला आहे इथे ऑन ड्युटी. आणि मारवाडे सरांनी सांगितलं की आज आपल्याला वर्कआउट करायचं. मी म्हणलं ठीक आहे आपण करू सोबत मिळून. तर मला काही त्रास होता थोडा, त्याच्यामुळे मी यांना बघत होतो, मारवाडे सर मॅडम यांना बघत होतो. मी कॅमेरा बंद ठेवून बरेच दिवस थोडासा वर्कआउट केला, कॅमेरा बंद ठेवून. त्यात मला थोडासा परिवर्तन व्हायला लागला. मग मारवाडे सर आणि मॅडम यांनी म्हणे की तुम्ही जॉईन करून घ्या. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि मग कॅमेरा चालू करून मी जॉईन करायला लागलो. आज 30 दिवस झाले मला जॉईन करून. तर 30 दिवसामध्ये बराच परिवर्तन झाल्यासारखं वाटून राहिलंय. आणि मी आता एक मॅरेथॉन सुद्धा जॉईन केलेली आहे रॉयल फॅमिलीची. आणि माझा 30 दिवसात 10 किलो वजन कमी झालंय. यस 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 सर. बहुत ही बढ़िया सर, बहुत ही बढ़िया. आपण फक्त 30 दिवसामध्ये 10 किलो वजन कमी केलंय. येस येस येस. खूपच छान सर. अभिनंदन आहे आपलं. आणि आपण या फॅमिलीशी जोडण्यापूर्वी आपल्याला कधी वाटलं होतं का सर की आपल्याला माझं वजन या फॅमिलीशी जोडल्यानंतर कमी होईल किंवा वजन कमी करण्यासाठी आपण काही प्रयत्न केला होता का? वजन कमी करण्यासाठी बरेच काही प्रयत्न केले. टेकड्या चढल्या, पहाड्या चढल्या, भरपूर काही धावलो. का आणि सर्व मेन म्हणजे आमचे ग्रेट कोचेस आहेत. संगीता मारवाडे मॅडम, दिनेश मारवाडे सर जे आमच्या सोबत आहेत. त्याच्यानंतर नवघरे सर, पारवे पाटील सर, हे असे ग्रेट कोचेस आम्हाला लाभले आहे. त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन होत राहते आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे फॉलोअप घेऊ. ह्या माझ्या मिसेस आहेत पुष्पा गावंडे. खरं म्हणजे आम्ही हिच्यासाठी जॉईन झालो. हिला अस्थमाचा त्रास आहे. आता 30 दिवस झाले आम्ही कंटिन्यू करत आहे, पण तो 50% पेक्षा कमी झालेला आहे आता. त्याच्यामुळं आणि शरीर पण खूप हे होतं, हेल्दी होतं. आता ते पण कमी झालेलं आहे. रेग्युलर आम्ही वर्कआउट करतो. 5-20 ची बॅच ड्युटी असेल तर, नाही तर मग 6 ची बॅच किंवा यांची कसं लेडीजची बॅच, असं आमचं शेड्यूल चालतो. पण नियमित वर्कआउट सुरू असतो. आणि त्याच्यासोबत ड्रिंक, रोजची ड्रिंक रोज केली. येस 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 सर. खूप छान. आपल्यामध्ये झालेला बदल पण खूप छान आहे. आणि आम्हाला आज 30 दिवसामध्ये 10 किलो वजन तुम्ही केलंय त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. आणि आजचा वर्कआउट तर खूपच छान होता. आज तुम्ही तुमच्या ग्रेट कोचेस सोबत वर्कआउट केलेला आहे आणि आपण बाहेर गावी असून पण वर्कआउट साठी तयार होतात. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि आपल्याला किती वजन कमी करायचंय सर? मला अजून 10 किलो वजन कमी करायचं. अजून 10 किलो. येस येस. 10 किलो वजन आपल्याला कमी करायचंय. किती दिवसात कमी होईल असं वाटतंय? वाटतंय सर आपल्याला? आणि निश्चितच कमी होईल असं वाटतंय का सर? आपल्याला खात्री आहे? मी आता मॅरेथॉन जॉईन केल्यामुळं माझं वजन फास्ट कमी झालं. ऍक्च्युली मी डाएट म्हणजे फक्त फलाहार घेत होतो. पूर्ण अन्नाचा पूर्णपणे त्याग केला होता. भात, भाजी, वरण, पोळी काही नाही. मी फक्त फ्रुट्स घेत होतो आणि सकस संतुलित आहार सोबत अफ्रेश.
येस 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 सर. तर आपण मॅरेथॉन मध्ये भाग घेतलात आणि आपण सुरुवातीला सांगितलंय की सर आपण जॉईन केला त्यावेळेस आपण व्हिडिओ ऑफ ठेवून वर्कआउट करत होतात. जर व्हिडिओ आपण बंद ठेवला आणि चालू ठेवला तर यामधील फरक सांगू शकता सर? की आपले बरेचसे पार्टिसिपेंट असे आहेत की ते फक्त आपला कॅमेरा बंद ठेवतात आणि वर्कआउट करतात आणि चालू ठेवून केल्यामुळे वर्कआउट काय फरक जाणवतो आणि बंद ठेवल्यामुळे काय फरक जाणवतो सर? व्हिडिओ बंद केल्यावर कोणाचं लक्ष राहत नाही आपण काय करतो काय नाही करत. आपण मस्त थोडा वेळ बसून थोडा वेळ करायचा, थकला की थोडासा रेस्ट करायचा, थोडा करला की म्हणजे आणि प्रॉपर जर कॅमेरा ऑन ठेवून केला की आपल्याला वाटते की आपल्यावर कोणाची तरी तिसऱ्याची नजर आहे. तिसऱ्या आठवडा आपण आपण जर बंद केला तर आपल्याला कोणीतरी टोकू शकतो किंवा काही आणि त्याच्यानेच आपला एनर्जी वाढतो. व्हिडिओ ऑन केल्यामुळं ऑटोमॅटिक आपल्याला वाटतं की मागून कोणतरी आपल्याला पाहत आहे आणि आपण कंटिन्यू जर चालू केलं तर ऑटोमॅटिकली आपली एनर्जी वाढत 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 जाऊन आता या ग्रेडला बघतो की आपण 1 तासही असं केलं तरी काय वाटत नाही. आधी 15 मिनिटं केला की थकून जात होता माणूस. 15 मिनिटात बिलकुल काम. आता काही नाही, पूर्ण कपडे ओले होऊन जातील तरी काही वाटत नाही आता 30 दिवसात. एवढा फरक झालेला आहे. येस सर. तुम्ही 15 मिनिटांमध्ये थकत होतात आणि आज 1 तास जरी केलात तर थकत नाही. यामागचं राज काय सर? जगातला नंबर 1 सकस संतुलित आहार आणि सोबत अफ्रेश. येस येस सर. खूप छान. जो आपला शरीरासाठी आवश्यक आहे सकस संतुलित आहार सर घेतात आणि सरांचा खूप छान असा रिझल्ट पण आपल्याला ऐकण्यास मिळालेला आहे. तर आपण जाणून घेऊया मॅडमांना जो अस्थमाचा त्रास होता आणि जो आज मॅडम 30 दिवस सर आणि मॅडम दोघं पण जॉईन आहेत आणि त्यांच्याशीच आपण बोलूया मॅडमांमध्ये काय फरक झालाय. तर गुड मॉर्निंग मॅडम. आपण आपला परिचय करून द्यायचा आहे. आपलं नाव काय आणि आपण किती दिवसापासून या फॅमिलीशी जोडून आहात आणि आपण काय कारण होतं या फॅमिलीशी जोडण्याचं? माझं नाव पुष्पा विलास गावंडे. मी हाऊसवाईफ आहे आणि मला अस्थमाचा त्रास होता. मला 2016ला अटॅक होऊन गेलेला होता आणि मग संगीता मारवाडे मॅडमनी सांगितलं की करून पहा. माझं वजनही वाढलेलं होतं. वजन 81 किलो होतं माझं. मी जॉईन केलं तेव्हा. अस्थमा पण होता मला. मी स्प्रे हे घ्यायचा, पेनकिलर घ्यायची, गोळ्या घ्यायची. पण मला एलर्जी म्हणजे जसं वातावरणानुसार मला त्रास व्हायचा, खूप त्रास व्हायचा. तर तो आता मी 1 महिना झाला, 30 दिवस झाले मला 19 तारखेला. तर माझा भरपूर म्हणजे आता मला खोकलाही नाहीये आणि मी एवढ्या पायऱ्या चढते तरी मला त्रास नाही होत आणि माझं वजन 6.5 किलो कमी झालेलं आहे. अभिनंदन आहे मॅडम. आपलं 6 ते 6.5 किलो वजन कमी झालंय. काय राज आहे मॅडम या फॅमिलीशी जोडल्यानंतर आपल्याला जो रिझल्ट आलेला आहे या पाठीमागचं राज काय मॅडम? आपण काय केलंय की यापूर्वी आपण जो इनेलर वापरत होतात किंवा आपण डॉक्टरांकडे जात होतात, डॉक्टरांनी किती दिवसापासून डॉक्टरांकडे जात होतात मॅडम? मी महिन्यात वातावरण चेंज झालं, पावसाळा आला, उन्हाळा आला, हिवाळा आला की मला त्रास व्हायचा. हिवाळ्यात जास्त त्रास व्हायचा. तर माझं सुरू होतं. पण आता मी 1 महिना झालेला आहे. मी डॉक्टरकडे गेली नाही. इन्हेलर माझं एकहीदा घेतलेलं नाहीये. मी स्टार्टिंगला घेतलं हप्ताभरमध्ये. कारण की जेव्हा मी वर्कआउट करायची तेव्हा मला त्रास व्हायचा. जसं मग अफ्रेश घ्यायला लागली, सकस संतुलित आहार घ्यायला लागली तर माझं ते कमी झालं. मी आता इन्हेलरला हात लावलेला नाहीये. येस येस मॅडम. हा जो त्रास आहे मॅडम आपल्याला किती दिवसापासून त्रास होता? मला 2016ला सर मला अटॅक आला तेव्हापासूनच मला हा त्रास सुरू झालेला होता. येस येस. म्हणजेच की 8 वर्षापासून आपल्याला हा त्रास चालू झालेला होता आणि आपण या 8 वर्षापासून आपण या त्रासात होतात आणि आपण हॉस्पिटल पण गेला होतात. कधी मॅडम आपल्याला कधी डॉक्टरने विचारलंय का हो की आपण आपला कुठला त्रास कमी झालाय का? तर आपण तर डॉक्टरकडे जात होतो की त्यांना आपण पेमेंट पण करतोय, पैसे पण देतोय, पण त्यांनी कधी आपली काळजी केअर केली होती का? नाही. ते म्हणाले की चालू ठेवा, या गोळ्या चालू ठेवा. महिन्यातनं रोज एकदा घ्या, इन्हेलर घ्या त्रास होत असेल तर. माझ्या जे खोकल्याची जी बॉटल
राहायची. मी 3 प्रकारच्या बाटल्या घ्यायची खोकल्याच्या, की तरी मला खोकल्याला आराम नव्हता. जसं वातावरण चेंज झालं, थोडं चाललं की दम यायचा, दम आला की मग खोकला वाढायचा. माझ्या महिन्यातल्या 4-5 बॉटला संपूनच जायच्या. आणि घरी उपाय करायची, अद्रक घ्यायची, गूळ घ्यायची, पण मला खोकल्याला आराम नव्हता. तर सर मी हे जॉईन केलं तेव्हापासून मी खोकला पाहिलेला नाही. येस मॅडम, खूप छान असा रिझल्ट आहे. तर असं काय केलंय, मी सर्व सदस्यांना सांगू इच्छितो की मॅडमांना इथं कुठल्याही आजारावर औषध दिलं जात नाही. फक्त त्यांची लाईफस्टाईल बदलण्यासाठी सर्व वेलनेस कोच मदत करतात. तर मॅडम आपण इथं काय केलंय की आपला हा त्रास कमी झालाय आणि आपल्याला आपले ग्रेट कोच फोन करतात का आपल्याला रोज? विचारलंय का कधी हो. ग्रेट कोचने की डॉक्टरांसारखं सोडलेलं आहे? तर काय जाणवतंय मॅडम आपल्याला डॉक्टरांमध्ये आपल्या वेलनेस कोच मध्ये काय फरक जाणवतोय? छान. डॉक्टरांपेक्षा संगीता मारवाडे मॅडम मला फोन करतात, विचारतात, सांगतात. मी आता मॅरेथॉन केली होती. आम्ही दोघांनी मॅरेथॉन केली. त्याच्यामध्ये मी पण जेवलेली नाही. फलाहार घेऊन आणि सकस संतुलित आहार फ्रेश घेतला 4 टाइम. सकस संतुलित आहार 3 टाइम घेतला. तर त्याच्यामुळे जेवणाची आवश्यकता पडलेली नाही. त्याच्यामध्ये पण मी 5.5 किलो वजन कमी केलं मॅरेथॉन मध्ये. आणि आधी जसं आम्ही जॉईन झालो तसंच 4-5 दिवसात आम्ही मॅरेथॉन चालू केली. त्याच्यामुळे माझं वजन नॉर्मल आलं आणि मला खास म्हणजे मला दमापासनं काही तर 50% तरी आराम आहे. येस मॅडम, अभिनंदन आहे आपलं. आपण मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेंट झालात आणि आपलं 5.5 किलो वजन कमी केलेलं आहे. तर मी सर्व सदस्यांना सांगू इच्छितो. तर मॅडम एकच मिनिट, मी एक प्रश्न विचारू इच्छितो की आपण जो अन्न त्याग केला होता की या मॅरेथॉन मध्ये आपण जेवलेलो नाहीत, तर कधी आपल्याला थकवा जाणवलाय की आपण जर उपवास धरला तर आपल्याला काय वाटतं? उपवास धरल्याच्या नंतर आपल्याला निरशक्तपणा येतो किंवा आज मला काहीतरी खावंसं वाटतंय, भूक असं कधी झालं होतं का मॅडम की आपण कंटिन्यू 10 दिवस जो आपण मॅरेथॉन केला त्या मॅरेथॉन मध्ये कधी आपल्याला वाटलं होतं काय की आपल्याला आज मी थकलेली आहे किंवा मला आज भूक लागलेली आहे, मला खावंसं वाटतं, असं कधी वाटलं होतं का मॅडम? काय सांगता? नाही सर. नाही. मी 10 दिवस म्हणजे फक्त आम्ही भंडाऱ्याला गेलो होतो तेव्हा सगळ्यांसोबत एक गेट होतं ना फिटनेसचा कार्यक्रम. तिथेच आम्ही एक बांगर सरांसोबत तिथे एक पोळीच खाल्ली, तीच मॅरेथॉनच्या दुसऱ्या दिवसची. तेव्हापासून आम्ही अन्न खाल्लेलं नाही. फक्त जे फळ आहे, फ्रूट आहे ते घेतलं आणि सकस संतुलित आहार फ्रेश यांना जेवणाची आवश्यकता नाही पडली. येस. तर हा सकस संतुलित आहार जो आहे तो जेवणाच्या बदल्यात जेवण आहे, जी जेवण आपल्या आहे. शरीराची गरज भागवते. त्यासाठी आपण सर्व खाऊन पण आपण आपलं वजन कमी करू शकतो. तर खूप छान, आपला रिझल्ट खूप छान आहे आणि अमेझिंग असं आपल्यात बदल झालेला आहे. तर त्याबद्दल आपण मॅडम किती दिवस या फॅमिलीशी जोडून राहू इच्छिता? लाईफ टाइम. येस. तर आपल्याला खूप छान पुढील आपल्याला आणखी वजन किती कमी करायचंय मॅडम? आणखी मला 15 किलो तरी करायचं आहे. आणखी 15 किलो करायला आवडेल. येस. तर आपल्याला खूप छान मॅडम, आपला रिझल्ट तर छान आहे आणि लवकरात लवकर आपण आयडियल वेट वर याल अशी आशा करतोय आणि आपण स्वतः एक दिवस आपला वर्कआउट गाईड कराल अशी आशा करतोय. खूप छान वाटलं मॅडम आपल्याला बोलून.